आज आहे 21 जून 2026 आणि जून महिना चालू झाल्यापासून पाऊस गायबच झाला आहे आणि खूप दिवसानंतर ढग आलेत. थोड्या दिवसात पाऊस येईल असं वाटतं बघे. आणि जून 2026चा मान्सून चालू होते पुन्हा एकदा. वादळानंतर गेले 15 दिवस नाहीसा झालेला पाऊस. नमस्कार, मी संदीप साळुंके, लाईव्ह आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मी आता उभा आहे कासार्डे टिट्याच्या ब्रिजवरती, म्हणजे खाली कासार्डे टिटा आहे ब्रिज खाली, आपला हायवेचा ब्रिज आहे. आणि मुद्दाम ब्रिजवरती एवढ्यासाठी आलो आहे की आपला मृग नक्षत्र म्हणजे 8 जून नंतर पहिल्यांदाच आपलं आकाश संपूर्ण भरलेलं आहे. म्हणजे आज 21 जून, म्हणजे 8 जून ते 21 जून 13 दिवस पावसाने जोरदार दडी मारली होती. किरकोळ कुठे कुठे पाऊस पडत होता, पण आज पहिल्यांदा असं वाटतं की हा मान्सून पुन्हा चालू झालेला आहे. हे बघा, संपूर्ण जिकडे नजर जाईल तिकडे ढग दिसते. म्हणजे आता आपण म्हणू शकतो की 2026चा पाऊस चालू झालेला आहे. म्हणजे आता होईल हळूहळू, म्हणजे सुरुवात झालेली आहे. कारण 8 जून नंतर पहिल्यांदा अशा प्रकारचं वातावरण आहे. संपूर्ण म्हणतात ना, संपूर्ण ढगांनी कव्हर केले. आणि आता संध्याकाळचे वाजले 6, त्यामुळे आता रात्री पाऊस पडेल. काल रात्री थोडासा पाऊस पडला होता. आता मी बरोबर कासार्डे टिट्याच्या ब्रिजवरती आहे. खाली आपलं कासार्डे टिटा आहे बघा. आपलं विजयवर्ग रोड इकडे कासार्डे टिटा, इकडे मच्छीवाले सगळे बसतात आणि तिथे सगळी दुकानं. आणि आपली कणकवलीकडची बाजू, तो समोर दिसतो तो सालवा डोंगर, आणि ही मुंबईकडची बाजू. आणि हे एक समाधानकारक चित्र बघून मस्त वाटलं. कारण अवस्था खूप वाईट होती, खूप गरमी वाढली होती. आणि आता कुठे कुठे पाऊस पडला ऑलरेडी, आणि इथे पण आता पाऊस पडलं असं वाटतं. कारण तिकडे कणकवलीच्या बाजूला पाऊस चालू झाला ऑलरेडी, कारण दुपारपासून पाऊस. त्यानंतर तिकडे समोर पण सालवा डोंगरामध्ये पण पाऊस पडताना दिसतो. ते बघा समोर पाऊस चालू झाला आहे. आणि इथे पण थोडा पाऊस येईल. आता मगाशी वातावरण थोडं क्लिअर होतं, ऊन होतं, पण आता गेल्या अर्धा तासात पूर्ण कव्हर केले पावसाने. त्यामुळे मस्त वाटला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला सिंधुसा म्हणजे ब्रँड जो आपण केला आहे ऑनलाईनचा, त्याच्यामध्ये अजून काही म्हणतात ना की आपण कोकणातील सगळेच प्रोडक्ट ठेवणार आहोत. आणि वेगवेगळे ब्रँड, वेगवेगळे बचत गट, घरगुती. म्हणजे आपला एम असा आहे की फक्त ब्रँडेड नाही तर घरगुतीसुद्धा, म्हणजे घरगुती जे पदार्थ बनतात ते सुद्धा आपण ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्हाला पोचवणार आहोत. आता स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला काही प्रोडक्ट दाखवत जाईन. प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडे थोडे प्रोडक्ट बघायला मिळतील. म्हणजे आपले इतर विषय पण असणार आहेत व्हिडिओमध्ये. आणि त्या व्हिडिओमध्ये मी काही प्रोडक्ट म्हणजे नवीन प्रोडक्ट आपल्यासमोर येतील ते पण तुम्हाला थोडे दाखवत जाईल. म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सिंधुसाचे काही प्रोडक्ट बघायला मिळतील, ज्याच्यामुळे तुम्हाला कसं म्हणजे आपण नेमकं काय करणार आहोत, कुठचे प्रोडक्ट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत, ते सर्व तुम्हाला अपडेट्स मिळतील. तर आता या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला काही प्रोडक्ट मी दाखवतो आहे. म्हणजे अजून काही प्रोडक्ट आपण बघितलेले, म्हणजे जी आपल्याकडे ॲड होणार आहेत ती पण दाखवतो. आणि कोकणातले सगळे ब्रँड आपण आपल्याकडे आणणार आहोत. म्हणजे आपलं प्लॅनिंग असं आहे की छोट्या व्यवसायापासून, म्हणजे घरगुती व्यवसाय, बचत गट, मोठमोठे ब्रँड, सगळी कोकणी प्रोडक्ट एका छताखाली तुम्हाला मिळते. म्हणजे एका ठिकाणी तुम्हाला मिळतील. आणि ऑनलाईनच्या माध्यमातून ती ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी आम्ही पोहोचवणार आहोत. आणि तो बघा पाऊस तिकडे जोरदार चालू झाला आहे पुन्हा. वातावरण आता मी पण निघतो इथून, कारण आता थोड्या दिवस पाऊस इकडे येईल. बघा हा समोर सालवा डोंगर आहे, तिकडे मगाशी दिसत होता, तो अर्धा गायब झाला आता पावसामुळे, कारण तिकडे पाऊस चालू झाला ऑलरेडी. आणि इथे पण आता थोड्याच वेळात पाऊस येईल. तर पाऊस चालू झाल्यानंतर मी थोडंसं तुम्हाला शूटिंग करून दाखवेन. आता संध्याकाळ झाली, बघूया. काळोख पडायच्या वगैरे चालू झाला तर आपल्याला दिवसाचा निसर्ग बघायला मिळेल. तर रात्री नक्कीच पाऊस येणार आहे, 100% पाऊस येणार रात्री. कारण ज्या पद्धतीने आकाश भरलं आहे ना. आणि मी आता तरळ्याच्या वाळाकडे, या वाळाला उलटा वाळ म्हणतात, कारण तो म्हणजे समुद्र या बाजूला आहे आपल्या, आणि हा असा उलट जातो, इकडे उलट असा जाऊन असा फिरून जातो आणि आपल्या PI नदीला पुढे जाऊन जॉईन होतो. आणि हा उगम पावतो वाघाच्या वाडीचं जे तलाव आहे तिथे, आणि तिथून उलटा जातो, म्हणजे या वाळाला उलटा वाळ म्हणतात. आणि या उलट्या वाळाची अवस्था बघा, मे महिन्यापेक्षा बेकार अवस्था आहे.
कारण पाऊस नाही आहे. पाणी ते बघा तिकडे पूर्ण आटलं आहे पाणी, इथे पूर्ण सुकलं आहे आणि तिकडे फक्त जिकडे कोंड आहे तिकडे थोडंसं पाणी दिसते. कारण आज 21 जून आहे, म्हणजे मागच्या 21 जूनला हा वाळ पूर्ण काटोकाट होता 2025ला, आणि 2026ला अवस्था अशी आहे की अजूनही पाऊस नसल्यामुळे आता पाऊस पडेल आजपासून, पण हे बघा अशी अवस्था आहे वाळाची. म्हणजे असं वाटतं की पूर्ण मैदान तयार झालं इकडे, आणि तिकडे फक्त थोडंसं पाणी आहे. अशी अवस्था आहे आपल्याकडे गावाकडे पाऊस नसल्यामुळे. आणि आज जर पाऊस पडला तर पुन्हा पाणी येईल वाळाला. म्हणजे अजून असा पाऊसच पडला नाही की वाळाला पाणी आलं असेल, संपूर्ण वाळ सुकून गेलं आहे. इकडे सुद्धा तीच अवस्था आहे या बाजूला. त्यामुळे सगळेजण निसर्गसुद्धा पावसाची वाट बघतोय, माणसंसुद्धा पावसाची वाट बघत आहेत. शेतीची सगळी कामं रखडली आहेत, लोकांची शेती चालू झाली आहे पण पाणी नाही, म्हणजे तरवा आलाच नाही. आणि ज्या ठिकाणी तरवा पेरला त्या ठिकाणी आता नॉर्मली इंजिनचं पाण्याने शिंपावं लागतं अशी अवस्था. अशा प्रकारे आजपासून मान्सून चालू झाला पाहिजे पुन्हा व्यवस्थित. ढग तर आलेत मस्त, कारण ढग बघून तर वाटते पाऊस पडणार नक्कीच. आणि आता मी आहे तर नाक्यावरती, इकडे बघा 5 मिनिटात पाऊस चालू झाला, रिमझिम रिमझिम पाऊस चालू झाला आहे. आणि मस्त पाऊस चालू झाला आहे, रिमझिम रिमझिम रिमझिम. चालू झालं प्रयत्न थोडंसं भिजायला सुद्धा आलं, कारण बारीक छोटा एकदम बारीक बारीक पाऊस पडत होता. आता पावसाचा जोर वाढला आहे, बरं वाटतं. म्हणजे या वर्षीचा पावसा पुन्हा चालू झालेला आहे. 15 दिवस अक्षरशः वाट लागली गावाकडे, कारण प्रचंड गरम होत होतं. आणि म्हणतात ना की असं वाटत नव्हतं की जून महिना झाला, असं वाटायचं की मे महिना झाला. आणि फायनली पुन्हा पावसाने हजेरी लावले, बरं वाटतं. आजचा पाऊस बघून समाधान वाटतं की बाबा आता व्यवस्थित पाऊस चालू होईल. आणि अर्ध्या तासात पावसाने माहोल बनवला आहे, फुल लावून चालू झालं आहे. म्हणजे मी अर्ध्या तासापूर्वी कासाडे ब्रिजवरती होतो, तिथे मी तळ्यात गेलो, आणि तळ्यातनं मागे येईपर्यंत पावसाने फुल कवर केलेलं आहे. मस्त सरवली, मोठी सरवली. तर अशा प्रकारे पुन्हा एकदा आपल्याकडे पावसाळा सक्रिय झालेला आहे, म्हणजे मान्सून सक्रिय झालेला आहे. त्यामुळे थोड्या दिवसात आपल्याला पावसाळी एपिसोड बघायला मिळतील मस्तपैकी. आता आपले सगळे धबधबे थोडा वाईट होतील, आणि आपलं कोकण पावसात अप्रतिम दिसतं. त्यामुळे तुम्हाला असे सुंदर सुंदर कोकणातले एपिसोड बघायला मिळतील पावसाचे. आता ते बघा समोर सगळीकडे रान आलं आहे, आणि ह्या पावसाने आता पूर्ण म्हणतात ना की जो शिल्लक राहिलेला भाग आहे तो हिरवागार होईल. चांगली मोठी सरली आहे.
थोडा आता काळोख होईल. 6:15 वाजले संध्याकाळचे. आमरस इकडे कोकम आगळ हे सुद्धा वेगळ्या ब्रँडचं आहे. इकडे कोकम सिरप, कोकम आगळ. आणि इकडे सगळे काजूचे प्रकार. हे किती तेच कुठला नंबर काजू? काजू नंबर काय? हा W18210 जम्बो ग्रेड आहे. त्याच्यानंतर हा 240, हा 320, हा W400. ओके. वेगवेगळे ग्रेड आहे. हा SNW म्हणून आहे म्हणजे हा तुकडा सालवाला म्हणजे मोठा. हा तुकडा काजू. हा NW आहे. NW म्हणजे सालवाला मीडियम साईज. हो हो हो. आणि सगळे ड्रायफ्रूट. अक्रोड आहे. ड्रायफ्रूटमध्ये पण सर्व प्रकार आहेत. हे मिक्स फ्लेवर्ड आहेत. म्हणजे फ्लेवरचे पण आपल्याकडे 15-20 प्रकार आहेत. मिक्समध्ये असं पॅकेट येतं. नॉर्मल मसाला असं. ओके. आणि हे खोबरामध्ये वेगवेगळ्या प्रकार म्हणजे पिस्ता, मँगो, रेग्युलर साखरेची, ही गुलकंदवाली आणि ही गुळाची. बरोबर. आणि आपलं घरगुती साठा. हां, घरगुती साठा. हे आंब्याचं ना? आंब्याचा, ह्या फणसाचा. फणस. ओके. अशा प्रकारे इकडे मिरची, सुकी मिरची, काजूची कॅशू बाईट आहे. कॅशू कॅशू बार. हे फणसाचे घरे आहेत घरगुती. आणि सॉल्टेड काजू. हा सॉल्टेड काजू, सालवाला सॉल्टेड आहे. ओके. एक गावठी कुळीत पीठ आहे. हे आवळा कॅन्डी आहे, आवळा मावा आहे. आणि साठा. आणि इकडे प्रॉपर सगळे स्टॉक भरलेला आहे. लवकर ऑर्डर द्या. इकडे तळलेले गरे हे सगळे ते सॅम्पल लावले होते मी आणि बाकी सगळं स्टॉक इथे भरलेला आहे. कोकणी मेवा, मिरच्या सगळ्या आहेत. सगळ्या प्रकारचे लोणचे.